आता आज आपण गुढीपाडव्यासाठी इकडे भेटलेलो आहोत. सगळ्यांना आधी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि जसं की मी आता म्हणाला की आपण आज इकडे मराठी कॉमेंट्री काय आहे हे थोडंसं जाणून घेणार आहोत. तर मला असं वाटतं की सगळ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात. मला वाटतं की मी मराठी कॉमेंट्रीची तुम्हाला गोष्ट सांगते. 10 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी इथे आलो कॉमेंट्रीमध्ये त्यावेळेला असं होतं ना की आपला देश सोडून आलो इकडे. ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धतीने येतो त्यावेळी आजी आजोबा नसतात, लहान मुलांना आपल्याकडे जी कोणी लहान मुलं असतात त्यांच्यासाठी, आणि एकदम असं एकटं एकटं वाटतं. आणि त्याच्यातनं मग शोध सुरू झाला की आपले कोणी इथे मराठी कुटुंब अजून कोणी आहेत का. ज्यावेळेला असं बघितलं त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की ओके इकडे साधारण मराठी कुटुंब आहे. मग हळूहळू ओळखी वाढल्या आणि मग त्याच्यातनंच पुढे जाऊन जन्म झाला तो मराठी कॉमेंट्रीचा. तर आपण आता एकदा त्याचे फोटोमधनं ह्या सगळ्याचा एक मस्तपैकी प्रवास बघूया. आदित्य बघा, 2014 साली सगळ्यात सर्वप्रथम मराठी कॉमेंट्री या नावाने व्हॉट्सअप ग्रुप सुरू झाला आणि त्यावेळेला तिथे अवघे 17 लोक होते आणि ते सुद्धा फक्त बायका, पुरुष तर नव्हते. हे सगळं सुरू केलं होतं कारण की एकच की मुलांना आपली माणसं भेटावी, मराठी भाषा त्यांना लक्षात राहावी यासाठी. आणि जसं की पुढे पुढे गेलो मग हळूहळू एक एक कुटुंब त्याच्यामध्ये जोडत गेलं आणि असं होता होता आता जवळजवळ 200 ते 300 कुटुंब सगळे आपण एकत्र येतो. दरवर्षी गुढीपाडवा गणपती उत्सव हे साजरे करतो. सगळ्यात पहिला गुढीपाडवा जो आपण गणपती उत्सव सुरू केला तो 2016 साली. तुम्ही इकडे फोटो बघतच असाल. यावर्षी सुद्धा आपण गुढीपाडव्याला भेटलोय ना, तर आपली गंमत काय असते, आपण नुसताच म्हणून गुढीपाडवा साजरा नाही करत. कोणाला आठवतंय का की आपलं विशेष काय असतं दरवर्षी गुढीपाडवा किंवा गणपतीसाठी? कोणी सांगेल? नाही. गंमत अशी असते की दरवर्षी आपण एखादा विषय ठरवतो. जसं की यावर्षी महाभारत घेतोय तसं याआधी भरपूर वेगवेगळ्या विषयांवरती आपण काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या सगळ्यांनाच एकदम असं मस्त वाटतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आता इकडे आपण ज्यावेळी तुम्ही आलात वरती काय तुम्ही बघितलं असेल की डेकोरेशन केलेलं आहे सुंदर आजच्या विषयाला धरून. महाभारताचा बाहेर साडी पण लावलेला आहे डावीकडे जर बघितलं तर, आणि उजवीकडे जर बघितलं तर तिकडे एक मयसभा तयार केलेली आहे. महाभारतामध्ये तर किती महत्व आहे त्या मयसभेला, जिकडे दुर्योधनाचा अपमान झाला आणि तिथूनच पुढे सगळं महाभारत खरं खरं सुरू झालं असं म्हणता येईल. तसंच दरवर्षी आपण कुठला ना कुठला वेगळा विषय घेऊन गुढीपाडवा किंवा गणपती साजरे करत असतो. आत्ता जो गुढीपाडवा गणपती झाला आधीचा त्यावेळेला थीम होती बॉलिवूड 90s आणि त्याच्या अगोदर एकदा केला होता त्यावेळेला थीम होती महाराष्ट्राची लोकधारा. सो असे नेहमी आपण वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. आदित्य मिक्स. आणि हे सगळं करत असताना आपण फक्त आणि फक्त ते दरवेळेला उत्साहाने उत्सव साजरे करा एवढंच बघत नाही, तर आपल्याला समाजाने दरवेळी जी काही मदत केलेली आहे त्याची छोटीशी परतफेड परत समाजाला करायचा प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला आपण चॅरिटी सिलेक्ट करतो भारतातली आणि तिकडे आपण चॅरिटी गोळा करून त्यांना काहीतरी फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो. तर ही सगळी जी कोणी आहे त्यांचे फोटो तुम्ही इकडे बघतच आहात. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती काही वर्षापूर्वी. त्यावेळेला आपण इतका सुंदर उपक्रम इथे राबवला. आपण लोकांना नुसतं तसं म्हटलं नाही की चॅरिटीसाठी पैसे द्या, आपण स्वतः जाऊन श्रमदान केलं. त्यासाठी आपण काय केलं की ज्या कोणाला गरज होती त्यांचे जाऊन गार्डनिंग करून दिलं किंवा अशाच प्रकारची काही ना काही घराच्या आजूबाजूची साफसफाई करून दिली आणि त्याच्यातनं आपण निधी उत्पन्न केला. आदित्य मिक्स. तर ही आणखी एक मोठं म्हणजे मानाचा तुरा म्हणता येईल अशी गोष्ट. जसं की आपल्याला आपलं वाटतं की आपण आपलं कल्चर सांभाळलं पाहिजे, त्यातनंच एका वर्षी मराठी कॉमेंट्रीच्या लेझिम पथकाचा जन्म झाला आणि अवघ्या 2 वर्षांमध्ये UK भर 12 वेळा परफॉर्मन्सेस झाले. त्याचे हे थोडेसे ग्लिम्सेस बघा. म्हणजे सगळ्यात पहिला फोटो जो तुम्ही बघताय तिथला आपला मंडळाचा आहे, दुसरा फोटो बर्मिंगहॅम स्क्वेअरचा आहे आणि तिसरा म्हणजे कोणाला ओळखता
लंडन दिवाळी, ट्रॅफल्गर स्क्वेअर. आदित्य नेक्स्ट फोटो. या व्यतिरिक्तही आपण वर्षभर काही ना काही छोटे मोठे उपक्रम करत असतो, जसं की महिलांसाठी संक्रांतीचा हळदी कुंकू आणि लहान मुलांच्यासाठी भोंडला. आणि शिवाय जून महिन्यात म्हणजे जसं वेदर चांगलं व्हायला लागतं ना, तसं आपण स्पोर्ट्स डे सुद्धा करतो. आणि हे सगळे इव्हेंट्स जे असतात म्हणजे स्पोर्ट्स डे सारखे, हे संपूर्ण कुटुंबासाठी असतात. आणि त्याच्यामध्ये आपण जे कुठले खेळ खेळतो ते विशेष करून हे भारतातले आणि महाराष्ट्राच्या मातीतले असतात. आपण खो खो खेळतो, कबड्डी खेळतो, चमचा लिंबू सुद्धा खेळतो आणि 3 पायाची शर्यत सुद्धा खेळतो. सो अशी सगळी जण मिळून मजा मजा करत असतो. आदित्य नेक्स्ट. हे काही फोटो आहेत गेल्या काही कार्यक्रमांचे. सगळ्यांच्या आठवणी ताज्याच असतील याविषयी, तर त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याकरता बघा. जशी आपण शोभायात्रा आजही केली तशी दरवर्षी शोभायात्रा असते. एक वर्षी शिवाजी महाराज आणि अफजल खान योद्धाचा सुंदर पोवाडा झाला होता. त्याच्यानंतर एका वर्षी पेशवाई आणि शिवाजी महाराजांची सगळं जीवन प्रवास दाखवण्यात आला होता. आणि काही वर्षापूर्वी रामायणावरतीही आपण केलेली शोभायात्रा. आदित्य झालं. हा, तर मला असं सांगायचंय की आम्ही इकडनं ज्या वेळेला तुमच्याबरोबर संवाद साधत असतो त्यावेळेला खरं म्हणजे असं काही अंतर नाही की आम्ही इथे जे कोणी काम करतो किंवा कार्यक्रमाची तयारी करतो आणि तुम्ही सगळे पाहुणे म्हणून बघायला येतात. खरं म्हणजे हे असं नाही आहे. ज्या कोणालाही इकडनंही बघायची इच्छा असेल की कार्यक्रम कसा दिसतो, त्यांनी प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मराठी कॉमेंट्री वरती नक्कीच्या नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.